नीट प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींनी पेपर फुटीसाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर आली आहे। पीव्ही कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्याने तो केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा, तर नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार हा त्याच्या साथीदारांच्या सहाय्याने बायोलॉजीचा पेपर फोडायचा। नीट परीक्षेमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स या 3 विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि एकूण 700 मार्कांच्या या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्याचं आश्वासन आरोपींकडून विद्यार्थ्यांना दिलं जात होतं। मात्र हे आरोपी संशय येऊ नये म्हणून 700 मार्कांचा संपूर्ण पेपर एकत्रितपणे न फोडता विषयवार तो पेपर फोडत असत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, ही अतिशय मोठी महत्त्वाची बातमी समोर येते, काय नेमके अपडेट्स मिळतात? हा संपूर्ण पेपर फोडीचा प्रकार कसा चालायचा? पीव्ही कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे, रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते आणि याच अनुषंगाने NTA मध्ये पेपर सेट करण्यासाठी देखील त्यांना बोलावलं जात होतं आणि त्या ठिकाणी जे काही नेक्सस तयार झालेलं होतं, जे काही लागेबांधे तयार झालेले होते, त्यातून केमिस्ट्री विषयाच्या परीक्षेला कोणते प्रश्न येणार आहेत हे ते फोडायचे, याची माहिती ते विद्यार्थ्यांना द्यायचे। आणि तिकडे नाशिकमध्ये जो शुभम खैरनार अटक करण्यात आला, तर त्याच्यासोबत जे काम करणारे त्याचे साथीदार होते ते बायोलॉजीचा पेपर फोडायचे। नीटसाठी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 परीक्षांचे जे पेपर आहेत किंवा या 3 विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि एकूण 700 मार्कांपैकी अधिकाधिक मार्क मिळवण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो। आणि हे आरोपी या विद्यार्थ्यांना हेच सांगत होते की आम्ही तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवून देऊ आणि त्यासाठी हे विषय वाटून घेतलेले होते, जेणेकरून संशय येऊ नये की एकाच कुठल्या ठिकाणी पेपर फुटलाय किंवा सर्वच विषयांचा पेपर फुटलाय। तर ठराविक अशा पद्धतीचे प्रश्न हे या विद्यार्थ्यांना पुरवत होते आणि त्यातून या विद्यार्थ्यांचा स्कोर वाढावा, या विद्यार्थ्यांचे मार्क अधिक प्रमाणात यावेत, यासाठी या टोळीचा हा सगळा प्रयत्न सुरू होता। अर्थात हे आपण पुण्यातलं किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती, पुणे आणि नाशिकमधली सांगितली, याचे लागेबांधे आपण सगळे जाणतो की राजस्थान पासून आहेत, दिल्ली पासून आहेत, तिथून हे सगळं सुरू होतं आणि अतिशय पद्धतशीरपणे हे सगळं केलं जात होतं। निश्चित, धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।